सत्य, वेग आणि विश्वासाची बातमी. आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडीचा आवाज सर्वप्रथम आपल्यापर्यंत. बागलाण न्यूज नेटवर्क. जायखेड्यात ठिय्या आंदोलनाला ग्रामस्थांचा कडकडीत बंदचा पाठिंबा. ग्रामपंचायत कार्यालयाला सील चौकशी समिती स्थापन करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन. ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प. नमस्कार, मी प्रकाश शेवाळे. आपण पाहत आहात बागलाण न्यूज नेटवर्क. जायखेडा ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला शनिवारी ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून जोरदार पाठिंबा दिला. गावातील प्रमुख बाजारपेठेसह दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद ठेवण्यात आल्या. मात्र दिवसभराच्या या आंदोलनानंतर सायंकाळी या प्रकरणाला अचानक वेगळे वळण मिळाले. गटविकास अधिकारी अतुल पाटील आणि ग्रामविस्तार अधिकारी भैयासाहेब सावंत यांनी आंदोलनकर्ते बापू मोगरे यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने चर्चेतून तातडीने तोडगा निघाला नाही आणि त्यानंतर प्रशासनाने थेट जायखेडा ग्रामपंचायत कार्यालयाला सील ठोकले. या कारवाईमुळे जायखेड्यात प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. बागलाण तालुक्यातील जायखेडा ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते बापू मोगरे यांनी ऑगस्ट 15 रोजी दुपारी 12 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. शनिवारी या आंदोलनाचा 9वा दिवस होता. ग्रामपंचायत प्रशासनाकडून 2 दिवसांपूर्वी संबंधित माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यात आली होती. मात्र ही माहिती आंदोलनकर्त्यांना अपेक्षित नसल्याचे सांगत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट 22 रोजी जायखेडा बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला व्यापारी, नागरिक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील प्रमुख बाजारपेठ, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद राहिल्या. शांततेच्या मार्गाने बंद पाळत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. दरम्यान सायंकाळी सुमारे 7 वाजता गटविकास अधिकारी अतुल पाटील, ग्रामविस्तार अधिकारी भैयासाहेब सावंत यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्ते बापू मोगरे यांच्याशी चर्चा केली आणि आंदोलन मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या मागण्यांवर आंदोलनकर्ते ठाम राहिले. यानंतर प्रशासनाकडून ग्रामपंचायत कार्यालयाला सील करण्याची कारवाई करण्यात आली. कार्यालय सील केल्यानंतर ग्रामपंचायतीचे नियमित कामकाज बंद करण्यात आले असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीचे दप्तर आणि संबंधित दस्तऐवज ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. उद्याच 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. प्रशासनाच्या या निर्णयानंतर आंदोलनकर्ते आणि उपस्थित ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. आता या 4 सदस्यीय चौकशी समितीच्या माध्यमातून नेमकी कोणती माहिती समोर येते, ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे काय मिळतात आणि प्रशासन पुढे कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण जायखेडा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाला सील करण्याच्या कारवाईनंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया काय असणार, चौकशी समितीचा अहवाल काय निष्कर्ष देणार आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वपूर्ण आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा बागलाण न्यूज नेटवर्क. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या. बागलाण न्यूज नेटवर्क, आपल्या गावाची, आपल्या परिसराची बातमी. तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या ग्रामपंचायतीचा सगळा कारभार 4 वर्षाचा जो आहे, आपण पुढच्या 15-20 दिवसात पूर्ण दप्तर तपासणी करून एक अहवाल तुम्हाला आमची 4 लोकांची टीम बनवतो तालुक्याची, त्याची चौकशी करतो आणि भाऊसाहेबांना तात्काळ या इथून पत्र